आता या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत सकाळच्या 100 बातम्या। चंद्रपूर जिल्ह्यातील 3 काँग्रेस नेत्यांनी भाजपात प्रवेश केलाय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न झालाय। अविनाश वारजूरकर, सतीश वारजूरकर आणि साईश वारजूरकरांनी भाजपात प्रवेश केलाय। अहिल्यानगर महानगरपालिका येथे स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आलाय। विविध पक्षांकडून सुचवण्यात आलेल्या नावांना मंजुरी देण्यात आली असून काही ठिकाणी कागदपत्रांच्या त्रुटींमुळे अडथळेही निर्माण झाले आहेत। रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय। 12 मार्चला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। दरम्यान अध्यक्ष कोण होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्ट उपक्रमासाठी 1000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। ही तरतूद अपुरी असल्याचं बेस्ट कामगार सेनेनं म्हटलंय, तर बेस्टसाठी 3000 कोटींची तरतूद करण्याची मागणी बेस्ट कामगार सेनेनं केली आहे। कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। सध्या कांद्याला किलोला 8 ते 12 रुपयांपर्यंतचा बाजारभाव मिळत असल्यानं केलेला खर्चही निघत नसल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अक्षरशः अश्रू अनावर झालेत। कांद्याच्या दरातील घसरणीमुळे चांदवडमध्ये शेतकरी आक्रमक झाले। गळ्यात कांद्याच्या माळा घालून मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। तातडीनं कांद्याला हमीभाव देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केले। कागदावरती झाडे रेखाटत अनोखं आंदोलन करण्यात आले। दिशाभूल होत असल्याचा आरोपही यावेळी आंदोलकांनी केलाय। ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशनच्या वतीनं महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। यावेळी सोलारबाबत निर्णयाचा निषेध करण्यात आलाय। तातडीनं निर्णय मागे घेण्याची मागणीही करण्यात आली आहे। रत्नागिरीच्या डौली गावातील जानाई देवीची पारंपरिक पालखी दापोलीत दाखल झाली आहे। यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। ढोल ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडलाय। जळगावच्या रावेरमध्ये शिक्षण विभागाचा अजब कारभार समोर आलाय। 11 विद्यार्थ्यांवर कॉपी केल्या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे, मात्र शिक्षण विभागानं शून्य कारवाई केल्याचं दाखवलंय। मावळातील तळेगाव पोद्दार इंग्लिश मीडियम शाळेचा समावेश अल्पसंख्याकमध्ये झालाय। त्यामुळे ही शाळा शिक्षण हक्क कायदा अर्थात राईट टू एज्युकेशन मधून वगळण्यात आली आहे। त्यामुळे या भागातील असंख्य विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। हिंगोलीच्या पुसेगावात 2 दिवसात 2 अल्पवयीन मुलींचा मृत्यू झालाय। दरम्यान या दोन्ही मुलींना ताप आला होता अशी माहिती आरोग्य प्रशासनानं दिली आहे। आरोग्य पथक गावात दाखल झाले। ताप आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात येते। जळगावात खानदेश महोत्सव 2026 ला उत्साहात प्रारंभ झाला। 26 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान सागर पार्क येथे हा महोत्सव होणार आहे। या महोत्सवात 180 स्टॉलद्वारे हस्तकला, घरगुती वस्तू, ज्वेलरी, खाद्यपदार्थ यांची विक्री होणार आहे, तर सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रेलचेल असणार आहे। संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या बीज सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली आहे। राज्यभरातून वारकरी आणि भक्त देहूत दाखल झाले। मुंबई महानगरपालिकेचे कामकाज पूर्णपणे मराठीतच व्हावे अशी मागणी प्रवीण छेडांनी केली आहे। पालिका अधिसूचना काढताना इंग्रजी भाषेचा वापर केला जात असल्यानं प्रवीण छेडांनी आक्षेप नोंदवला आहे। भिवंडीच्या अंजूर फाटा परिसरातल्या जैन मंदिरासमोर डंपरनं दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना घडली आहे। या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय। या अपघाताचा सीसीटीव्ही ही सगळी घटना कैद झाली आहे सीसीटीव्हीत। पनवेल आणि कामोठे परिसरात चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय। पनवेल आणि कामोठे परिसरात गेल्या 2 दिवसात 3 महिलांचे 11,20,000चे मंगळसूत्र लुटल्याची घटना घडली आहे। हिंगोलीच्या कनेरगाव नाका परिसरात बनावट चलनी नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी पकडले। आरोपींकडून बच्चों की बँक असं लिहिलेल्या 500 रुपयांच्या बनावट नोटांचे 9 बंडल जप्त केले आहेत। या प्रकरणी बांसवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिक तपास सुरू आहे।
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातल्या किल्लारी येथे भव्य बुद्ध धम्म परिषद उत्साहात पार पडली। रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो बौद्ध अनुयायी एकत्र आले होते। जगाला युद्धाने नाही तर बुद्धाने दिशा दिली असा शांतीचा संदेश आठवलेंनी दिलाय। धाराशिव जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गानंतर आता सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्गही वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। 19 गावातील शेतकऱ्यांनी तुटपुंजा मोबदल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयात आक्रोश व्यक्त केलाय। योग्य मोबदला मिळाल्याशिवाय जमीन देणार नाही अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे। लातूरच्या नवोदय विद्यालयात 6वीच्या विद्यार्थीने आत्महत्या केली होती। दरम्यान या प्रकरणी रामदास आठवलेंनी आक्रमक पवित्रा घेतलाय। या प्रकरणातील दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही असा इशारा आठवलेंनी दिलाय। रत्नागिरी जिल्ह्याच्या हर्णे समुद्रकिनारी जखमी अवस्थेत आढळून आलेल्या डॉल्फिनचा मृत्यू झालाय। अलीकडच्या काळात किनाऱ्यावर डॉल्फिन मृत अवस्थेत आढळल्याचं प्रमाण वाढल्यानं आता पर्यावरण प्रेमींकडून चिंता व्यक्त केली जाते। अमरावती जिल्ह्यातील भातुकली येथे चिकन खाण्याच्या किरकोळ वादातून 12 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। जितराजा गौड या बालकावर त्याच्याच मावस भावानं लोखंडी वस्तूनं वार करून घरातच हत्या केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी आरोपी बब्बू गौड याला अटक करण्यात आली असून खोटी तक्रार दिल्याप्रकरणी मृत मुलाच्या वडिलांनाही आरोपी करण्यात आलंय। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे भारत गॅस अंतर्गत रोहन गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये चोरी झाली आहे। 58 भरलेले सिलेंडर चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सुमारे 74,000 रुपयांच्या ऐवज लंपस करत चोरट्यांनी सीसीटीव्ही बंद आणि सुरक्षा नसल्याचा फायदा घेतल्याचा आरोप केला जातो। राज्य मार्ग परिवहन महामंडळानं होळीनिमित्त 198 विशेष फेऱ्यांचे नियोजन केले। त्यापैकी 83 बस आतापर्यंत फुल झाल्या आहेत। यात ग्रुप बुकिंग, वैयक्तिक बुकिंगचा समावेश असून सर्वाधिक बुकिंग 28 फेब्रुवारीचे असल्यानं महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। होळीनिमित्त प्रवाशांचा वाढता गर्दीचा अंदाज घेत 27 फेब्रुवारी ते 5 मार्च या कालावधीत एसटी महामंडळानं विशेष फेऱ्यांचं नियोजन केलंय। आता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान भाषणावेळी भुजबळ, तटकरे आणि पटेल यांनी रोहित पवारांसह कुटुंबियांवर जोरदार निशाणा साधलाय। सब लोग सुनीता ताई के पीछे अगर खड़े होते, पूरा परिवार उनका, तो सब लोगों के दिल को जो है तसल्ली होती, मगर ये हो ना सका। हम लोग गए, सुनीता ताई को मनाया। 40 वर्षाची सावलीसारखी साथ देणाऱ्या वहिनींच्या पाठीमागे उभं राहणं हा आम्हाला राजधर्म आणि धर्मशास्त्र समजत होतं। म्हणून वहिनींचं त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री कोण पक्षाचा नेता म्हणून निवड करण्याचा निर्णय घेतला। भले तर आम्ही टीकेचे धनी झालेले असू, परवा त्याची नाही। अजूनही कोणाला पैसे देऊन ट्रोल करण्यासाठी जी टीम करायची असेल ती करावी, पण आमची नियत साफ आहे। होय, मी आज म्हणतोय की सुनेत्रा पर्व महाराष्ट्रामध्ये आजपासून सुरू झालेला आहे, हे मी आवर्जून या ठिकाणी म्हणू इच्छितो। अनेक लोक काही वेगवेगळ्या विधानं करायला लागले, ज्यांच्या काही घेणं नाही देणं नाही आपला पक्षाची, ते लोक आमच्या पक्षामध्ये आम्ही कसं चालवावं, आम्ही काय करावं, कोणत्या दिशेने जावं याच्या आम्हाला उपदेश देत होते। ते तुम्ही बघितलं, ऐकलंय, काय काय चाललं आहे ते सगळं तुम्हाला राजकारण माहीत आहे। ज्यांच्या मनामध्ये पोटात काय आणि तोंडात काय वेगळा, असे लोक खूप सारे आता इकडे तिकडे फिरून राहिले।